आजची श्रावण कथा जालन्यातील सीताबाईंची आहे। निरक्षर असूनही स्वतःचा व्यवसाय करायचा ही त्यांची जिद्द होती। एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणाऱ्या सीताबाईंची उत्पादनं आज थेट परदेशात जाऊन पोहोचली आहेत। सीताबाई मोहिते एकेकाळी दुसऱ्याच्या शेतावर मजूर म्हणून काम करणाऱ्या सीताबाई आज स्वतः एका उद्योगाच्या मालक चालक आहेत आणि आपल्याबरोबरच त्यांनी आणखी 9 जणींचा संसारही उभा केलाय। सीताबाईंनी 14 वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं आणि आपल्या अथक परिश्रमातून ते प्रत्यक्षात आणलं आणि हे सगळं साध्य केलं ते आवळा प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून। याची सुरुवात झाली ती एका साध्या रोपवाटिकेपासून। त्यांनी वेगवेगळ्या फळांची रोपवाटिका सुरू केली, योग्य नियोजन करून त्यातून शेत विकत घेतलं आणि आवळ्याची लागवड सुरू केली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला तो आपल्या आवळा उद्योग उभारण्याच्या दिशेने। 200 रुपयामध्ये आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केला। त्यावेळेस फक्त आवळा कॅन्डी बनवली होती आणि आवळा कॅन्डी बनवली आणि 200 रुपयाची कॅन्डी बनवल्यानंतर 1 रुपयाची पॅकिंग केली। कारण कुठला उद्योग करायचा आपल्याला तर छोट्या पॅकिंग पासून मोठ्या पॅकिंग पर्यंत जायला पाहिजे। 1 रुपयाची पॅकिंग केली, शाळेपुढे माल विकला, बसमध्ये माल विकला, रेल्वेत माल विकला। मार्केटिंग करण्याची पहिलीच आयडिया होती रोपवाटिकेमुळे, म्हणून काही जास्तच झालं नाही, तर अशा साखळी पद्धतीने मार्केटिंग सुद्धा केली। 2003 मध्ये त्यांनी आपल्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात परिवर्तन करून आवळ्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवायला सुरुवात केली। तब्बल 13 उत्पादनं त्यांनी मार्केटमध्ये आणली, ती भोलेश्वर फळ व भाजीपाला उद्योग या नावानं। बँक ऑफ बडोदाने 2009 मध्ये 22.5 लाख रुपये लोन दिलं आणि मग आम्ही आवळा प्रक्रिया उद्योगांच्या फॅक्टरीच्या रूपात गेलो आणि मग मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली। मग आज रोज जर बघितलं तर एक पॅकिंग 200 रुपयाची, त्यावेळेस सगळा उद्योग 200 रुपयात सुरू केला होता। सीताबाईंनी आपला हा उद्योग आणि कल्पकता आपल्यापुरती मर्यादित न ठेवता गरजू महिलांना अशा उद्योगामधून स्वावलंबी बनवलं। त्यांच्या या यशस्वीतेची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत 80 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय। सगळं काही होत असतंय, फक्त प्रयत्न करणं मात्र आपलं कर्तव्य आहे। आपण प्रयत्न जर केले तर नक्की आपला विजय होतोच। अक्षरांशी कुठलीही ओळख नसलेल्या सीताबाईंनी स्वतःच्या प्रोडक्टचं मार्केटिंगही असं दमदार केलं की आज त्यांची आवळा उत्पादनं परदेशातही पोहोचली आहेत। ज्यावेळेस मला परदेशात जाण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी माझ्या मिस्टरला म्हणायची की मला कशाला परदेशात पाठवता, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही। पण माझे मिस्टर मला सतत म्हणायचे, जरी तुला लिहिता वाचता येत नाही तर तुला बोलता चांगलं येतंय, तू बोलत बोलत जाशील आणि बोलत बोलत येशील, काही अडचण येणार नाही। आपलं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं असलं तरी सीताबाईंची धडपड सुरूच आहे। प्रामाणिक प्रयत्नांना कष्टाची जोड देत त्यांना अजूनही भरारी घ्यायची आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।